गौतम बुद्ध म्हणत होते, बिंदू चाखा सिंधूचा अनुभव येईल. गौरांग महाप्रभू तसं गौतम बुद्धही म्हणत होते. तुमच्यामध्ये एक आनंदाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, पण आपल्याला अनुभव नाही. सर्वसाधारण माणसाला अनुभव नाही. तो देतो तो सद्गुरू तुम्हाला तुमच्याच सागरामधला अनुभव चाखायला लावतो. एवढी त्याजवळ किमया असते. जाण तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. कृतकार्य तुमच्या जीवनाचं सार, तुमच्या जीवनाचा हेतू त्यामुळे सफल होईल. आमच्यामध्ये जो अमृत कुंभ आहे, सागर आहे, प्रेमलहरी आहेत, आनंद लहरी आहेत, आनंदाचा सागर आहे, आत्मानंद आमच्यामध्ये देखील आहे, पण तो झाकलेला आहे. गुरु तो पडदा बाजूला सारेल आणि तुम्हाला तुमच्या अमृत कुंभामधला अनुभव चाखायला लावेल. तेणे कृतकार्य होईजे. यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आणि धर्म या भगवंताच्या 6 शक्ती परमात्म्यामध्ये असतात. त्या कमी जास्त प्रमाणात गुरुमध्ये देखील असतात आणि त्या भक्तामध्ये देखील येत असतात. तेणे कृतकार्य होईजे. भगवंत बनण्याकरिता कमी जास्त प्रमाणात 6 शक्ती निर्माण रक्तामध्ये झाल्याच पाहिजे. गुरु ती किमया शिकवतात. सद्गुरूचा अर्थ जो परमात्म्याकडे घेऊन जातो, जो तुमचे कर्मबंधन पाप पुण्याचे दोर संपवतो. गुरु तुम्हाला संसार करण्याची कला शिकवतो. विषय तो त्यांचा छल नारायण, नावडे जनधन मत पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषयच नारायण रूप कसा करावा, विषयातून परमात्मा कसा अवग्रहण करावा, संसारच परमार्थमय कसा बनवावा, संसाराचा प्रत्येक काम करत असताना आनंद आणि प्रेमाचा उपभोग कसा घ्यावा, असं वज्रकवच गुरु देतो. आणि वज्रकवच लिहिल्यानंतर शस्त्रांचा वर्षाव किती तुम्ही सहन करा, तुम्ही सहन करू शकता. संसार जगण्याची व्यवहाराची कला शिकवतो आणि तुमच्यामधला चुकीचा दृष्टिकोन गुरु नष्ट करतो. काही कल्पना आहेत आपल्या संसाराच्या आणि अध्यात्माच्या. अध्यात्म म्हातारपणात करायचं आणि संसार तरुणपणात करायचा. गुरु संपवतो, चुकीचे दृष्टिकोन संपवतो. वेळ मिळाला तर करू, गुरु समजून सांगतो. नाही चालणार आहे, संसारही संपेल. चुकीचा दृष्टिकोन तुमचा दुरुस्त करेल गुरु. अहंकार कमी करेल, अहंकार संपवेल. म्हणून जाण तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. खूप आपल्याला संपवायलो. नम्रता आली पाहिजे, झुकण्याची कला आली पाहिजे, विनम्रता आली पाहिजे, लोटांगण घालता आलं पाहिजे. नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता. म्हणून जाण तेणे गुरु भजीचे. खूप नम्रता आली पाहिजे. महाराजा दिलीप
कित्येक वर्ष काल मी सांगितलं, एक गाय राखायला दिली होती. आज जर एखादा शिष्य एखाद्या गुरुकडे गेला, म्हणले एक 8 दिवस माझी गाय सांभाळ आणि चारायला घेऊन जा, आपण शिकलेले असू तर काय म्हणू? ओ गुरुजी, 8 दिवस काय, 8 घंटे देखील जाणार नाही, जाऊ द्या, दुसरा गुरु पाहू, नाही तर काही गरजही नाही आम्हाला. लक्षात घ्या, अनुकूल तेवढं घ्यायचं, प्रतिकूल तेवढं सोडायचं, सोयीचं घ्यायचं, गैरसोयीचं सोडायचं. हे सगळे चुकीचे दृष्टिकोन आहेत. आम्हाला काय पाहिजे? जीवनाचे हेतू स्पष्टच नाहीत. आम्हाला परमात्मा नकोच आहे. आणि मग सद्गुरू मिळाला तरी काही फायदा होत नाही. जसं रज्जबनी सांगितलं, मंद भागी जो शिष्य असेल काहीच घेऊ शकत नाही. चुकीचे दृष्टिकोन संसाराचे असतात. झुकण्याची कला आली पाहिजे. आपल्यामध्ये परमात्मा मिळण्यासाठीची आग निर्माण झाली पाहिजे, तृष्णा निर्माण झाली पाहिजे, भूक तीव्र लागली पाहिजे. स्वार्थ त्याग असला पाहिजे. कशा कशाचा आहे सांगूत, हा स्वार्थ त्याग शेवटी पाहू. गुरुशी वादिवाद करू नका, संशय मात्र मिटवून घ्या. खरंय, वादिवाद नाही. विद्यार्थी बनू नका, शिष्य बना. मग कालच मी सांगितलं होतं, विद्यार्थी आणि शिष्यामधला फरक असा आहे, विद्यार्थी वादिवाद करू शकतो गुरुशी, चर्चा नाही, समजून घेणं ठीक आहे. संशय निवारणार्थ समजून घेणं, दॅट इज डिफरंट. श्रद्धा वाढीसाठी समजून घेणं, रीती आणि नीती आणि पद्धती समजून घेणं, चर्चा नाही. वादविवाद केले की संपलं. कारण त्याच्या शंका असतात, कुशंका असतात. जनरली शाळेमध्ये विद्यार्थी शंका आणि कुशंकाच विचारत बसतात, त्यांना शिष्य नाही म्हणतायत. शाळेमध्ये विद्यार्थी घेण्याकरता जातो, देण्याकरता जातच नाही. पालक जातो पैसे देण्याकरता, विद्यार्थी कशाकरता जातो शाळेत? घेण्याकरता. गणित आलं पाहिजे, सायन्स आलं पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे, काय काय आलं पाहिजे, घेण्याकरता जातो. इथे तुम्ही दिलं पाहिजे गुरुला, तन मन धन स्वार्थ त्याग. बोलत राहू मधून मधून याच्यावर. जोपर्यंत ऐहिक जीवन तुम्ही समर्पित करणार नाही गुरुला, तोपर्यंत आध्यात्मिक जीवन तुम्हाला मिळण्याचे तुम्ही अधिकारी होणारच नाही. ऐहिक जीवन त्याच्या चरणावर ते तुमचं समर्पित झालं पाहिजे. भिक्षा वाढ असे समर्थ म्हणती, न्यायासनी ऐकुणी, आला धावत दान शूर नृपती, बोले करा जोडुनी, लक्ष्मी ही आपुली, राज्य आपुले, मीही असे आपुला, घ्यावी ही तलवार माथा पदी वाहिला. शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये रामदास स्वामी भिक्षा मागायला येतात. सिंहासनावरून ताडकन राजा उडी मारतो, तलवार चरणावर ठेवतो, पूर्ण राज्य अर्पित केलं, लक्ष्मी अर्पित केली, सगळं सगळं मी स्वतःही अर्पण झालो, गुरुजी सांगा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता माझा पाईक म्हणून राज्य कर. ऐहिक जीवन समर्पित पूर्ण जो करू शकेल तोच आध्यात्मिक ठेवा मिळवू शकण्यास पात्र आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, तुकाराम म्हणतात. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. तू घेतल्याशिवाय देत नाहीत. पूर्ण ऐहिक जीवन त्याच्यापेक्षा कमी सौदा होऊ शकत नाही. कालही सांगितलं याचे अर्थ खूप.
गुरु धक्का देईल, रागावेल ना तसा साधनेतही धक्का देईल. जसं एखाद्या पोहणाऱ्याला, मुलाला तो शिकवणारा काय करतो, सुरुवातीला उगीच आपला हात धरतो, हातावर त्याला ठेवतो, पोह म्हणतो आणि देतो सोडून. मग काय होतं, छटपट छटपट तो हातपाय हलवतो, हळूहळू पोहायला शिकतो. गुरु धक्का देईल, घाबरू नका. साधना काय असते, कसं होईल. काही लोक बापरे पाय दुखायला लागले, लगेच घाबरतात. आग व्हायली, ही आग कोणती, शंका, कुशंका, लघुशंका, महाशंका, निम्नशंका, अधोशंका, ऊर्ध्वशंका, किती प्रकारची शंकेची, कशाच्याही शंका. घाबरू नका. तो आईसारखा असतो, धक्का देईल, तुम्ही मरणार नाहीत. तो प्रेमही करेल. एखाद्या वेळेस तो दुष्ट वाटेल, इतक्या तास साधना करायची, बाप रे असे दुष्ट गुरु, त्याच्यापेक्षा भजन म्हटलं की चालले घरी. गुरुला शोधायची गरज आहे, परमात्म्याला नाही. सर्वसाधारण माणसांना जर काही शोधायचं असेल तर परमात्मा कोठेही शोधू नका असं म्हटलेलं आहे. गुरुला शोधा. सद्गुरूचा शोध महत्वाचा आहे. ज्याला मिळाले भाग्यवान, नाही मिळाले तरी शोध घ्यायचा. एक हे फर्ज तुझ पे फक्त बंदाए खुदा की तलाश, खुदा की फिकर न कर ओ मिला न मिला, ओ मिला मिला न मिला, ओ मिला मिला न मिला. हे फर्ज तुझे तुझे पे, हे फर्ज तुझे पे फक्त बंदाए खुदा की तलाश. हे फर्ज तुझे पे फक्त फंदा नहीं बंदा ए खुदा की तलाश, बंदा ए एडक्याचं ये, खुदा की तलाश. खुदा की फिकर न कर, परमात्म्याची फिकर करू नको, तुम्हाला मिळाला नाही. ओ मिला मिला न मिला, तो मिळाला काय नाही मिळाला काय. ओ मिला मिला न मिला, मिलानंतर कॉमा. तू फक्त त्याच्या बंदा जो आहे ना, संत जो आहे ना, सद्गुरू जो आहे ना, त्याची फिकर कर, कसा भेटेल. तू प्रभूची फिकरच करू नको. तो मिळाला काय नाही मिळाला काय चिंता करू नको त्याची. पण त्याच्यासाठी पूर्ण अहंकाराचे समर्पण झाले पाहिजे. पूर्ण अहंकार. पूर्ण अहंकार गळाला पाहिजे, तरच सद्गुरूचा फायदा होतो आणि सद्गुरू भेटतो. थोडाही अहंकार शिल्लक असेल, मी काहीतरी आहे, संपले तुम्ही. ब्रह्मवेद पुराणामध्ये, ब्रह्मवैत पुराण असं म्हटलंय, गुरुची आणि परमात्म्याची भक्ती समान रीतीने करा. पण त्याच याच्यात म्हटलंय पुन्हा, किंवा फक्त गुरुची करा, फायदा होईल. दोन करायची गरजही नाही. जमल्यास दोघांची करा, नाही जुळलं तर फक्त परमात्म्याची करा आणि गुरुची नाही. नाही, फक्त गुरुची करा. ब्रह्मवेद पुराण. फक्त प्रभूची एकट्याची भक्ती चालणार नाही असंही म्हटलं आहे. एकट्याची भक्ती नाही चालणार प्रभूची. सद्गुरू मिळाल्यानंतर मोह ते अधिक संत करी देखे. माझ्यापेक्षा, तुलसीदासांचे वाक्य, मोह ते अधिक संत करी देखे, माझ्यापेक्षा अधिक संत आहेत, असं स्वतः भगवान रामाच्या तोंडी घातलेलं वाक्य. देव म्हणतात माझी नाही, त्यांची करा सेवा, संतांची सेवा करा.
आणि संत म्हणतात भगवंताची करा. आपण कन्फ्युजनमध्ये पडतो. संत म्हणतात भगवंताची करा, भगवंत म्हणतात माझी नाही, संताची करा. राम से अधिक राम कर दासा. रामाचा दास रामापेक्षा श्रेष्ठ आहे. तुलसीकृत रामायण. राम से अधिक राम कर दासा. गुरु आणि शास्त्रगुरु मधला फरक, सद्गुरु मधला, शास्त्रगुरु सायंटिफिक असेल तर तो थिअरी सांगेल, पण प्रॅक्टिकल मात्र सद्गुरु देतील. प्रॅक्टिकलचा अनुभव सद्गुरु देतील, थिअरिटिकल अनुभव शास्त्रगुरु देतील. ब्रह्म काय, माया काय, फलानं काय ते फक्त गप्पातून शिकविल. थिअरीचा अनुभव आला, प्रॅक्टिकल काही नाही. प्रॅक्टिकल सद्गुरु देतील. भगवान वेदव्यास म्हणतात गुरुच्या सारखं दुसरं तत्व नाही जगात. परमात्मा तत्व देखील कमी आहे, कारण गुरुच्या माध्यमातून दिसणार आहे ना. कारण गुरु आणि परमात्मा एक आहे, कालच सांगितलं. पण गुरुतत्वासारखं दुसरं तत्व नाही. शरीराच्या, मनाच्या, प्रारब्धाच्या दुःखामुळे गुरुला आपण मानित नाहीत. सद्गुरु जरी मिळाले, का मानित नाहीत? लक्षात घ्या, काही शरीराचे दुःख आहेत, काही मनाचे दुःख आहेत आणि काही प्रारब्धाचे दुःख आहेत. प्रारब्ध भोगाले देवाकडे वळतो, गुरु सुटून जातो. काही आलं तर देवाकडे वळतो. शरीर दुःख, मनाचे दुःख, मनाचं टेन्शन आणि प्रारब्ध भोग, म्हणून गुरुला मानित नाही. प्रश्न आहे, आपण गुरुतत्वाला जाणलं का मानलं? गुरुला मानलं पण जाणलं नाही. गुरूंचा अनुभव नाही घेतला. अनुभव घेतला पाहिजे. मानलं का प्रश्न आहे. जाणल्याने पोट भरत नाही. हा गुरु आहे मानलं ना, आहे पोट भरणार नाही, आध्यात्मिक पोट नाही भरणार. रामानुजाचार्य म्हणतात, आता ज्यावेळेस शास्त्रांकडे वळलं तर काय काय होतं. रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैताची स्थापना केली. निंबार्काचार्य म्हणतात द्वैताद्वैत आहे, जीव आणि ब्रह्म एकत्र येऊ शकत नाही. शंकराचार्य अद्वैतवाद मांडतात. सगळे शास्त्र जर तुम्ही वाचत बसले, पाहत बसले आणि शास्त्र गुरूंचं ऐकलं तर भ्रमिष्टच व्हाल. काय करावं? निंबार्काचार्याचं मत मानावं, अद्वैतवाद मानावा, द्वैताद्वैत मानावा, विशिष्टाद्वैत मानावा, काय मानावं? गुरु मार्ग दाखवेल. गुरु ब्रह्मनिरासन करेल आणि तो ज्या मार्गाने सांगेल त्या मार्गाने गेलं पाहिजे. गौरांग महाप्रभू म्हणतात, ज्याच्या हृदयात राम सामावला तो राम रूप झाला म्हणून समजा. भलेही तो सर्वसाधारण माणसासारखा खात असेल, पीत असेल, झोपत असेल, चालत असेल, विचार करत असेल. मज हृदयी आत्मा रामू. ज्ञानेश्वर सांगतात, अरे माझ्या हृदयात अखंड परमात्म्याचा वास आहे. म्हणून गौरांग महाप्रभू देखील म्हणतात, तो खात असेल, पीत असेल, सर्वसाधारण माणसासारखा असेल, पण प्रभू त्याच्या हृदय मंदिरामध्ये अखंड निवास असल्यामुळे तो प्रभूच आहे असं म्हणा. त्याला रागही येईल, पण तुम्ही ओळखू शकणार नाही त्याचा राग. वरून रागावतील, आतून कमी. आपल्यालाही तसंच व्हायचं. शिष्यानी एखाद्या वेळेस रागावं लागेल ना आपल्याला, पण फार काळ टिकू नये. 10-10 दिवस राग, 2-4 माणसं धरलेलेच आहेत त्याला, सोडा 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 मला, असं नाही. भागवत सांगतं, विद्वान असेल पण मूर्खासारखा तो वागू शकतो. तुम्हाला टिकू द्यायचं नसेल ना, मूर्खासारखा असेल. विद्वान असेल, वरून जड भरताचं, जड भरत
पूर्वाश्रमीचा कोण होता? ऋषभदेवाचा पुत्र. परंतु ज्या वेळेस हा चक्रवर्ती राजा, पण ज्या वेळेस समाधी लागण्याकरता किंवा वानप्रस्थाश्रम घेण्याकरता जंगलात गेला, पण हरिणीचं एक पाडस जन्मलं, त्याच्यामध्ये जीव अडकला. आणि मरता वेळेस त्याची आठवण होती जाता वेळेस, म्हणून जन्म घ्यावा लागला हरणाचा. मग हरिण ते मेलं आणि नंतर पुन्हा जन्म झाला, त्याला जडभरत नाव आलं. हा जडभरत त्यानं विचार केला, आता हुशारी दाखवायचीच नाही. सगळ्या भावजाया, 4 भाऊ होते ते, हा लहान भाऊ होता, 4 भाऊ होते. वहिनी काम सांगायची, काहीतरी दुसरंच करून आणायचं. गहू आण तर तांदूळ आणायचं, तांदूळ आण तर भाजी आणायचा, आणली तर सडकी आणायचा. ठोंब्या कुठचा, काहीच अक्कल नाही, शिकत नाही. काम करायला सांगितलं उलटं पालटं करायचं. खोदायला नाही सांगितलं तर खोदून टाकायचं. त्याकरता याला म्हणले, याला बसून राहू द्या, काही करू देऊ नका. आणि याला तेच पाहिजे होतं, बसून भजन करता यावं, बसून समाधी बोधामध्ये जाता यावं, एवढंच त्याची इच्छा होती. आणि म्हणून याला जडभरत म्हणायची. निस्ता खायला काळ, सगळ्या भावजाया शिव्या द्यायच्या. काही जण मारायचे, गप्प बसायचा. मारा, ठोंब्या म्हणायचा, काही अक्कल नाही. आणि नहुष राजांची ज्यावेळेस पालखी चाललेली आहे, एक जण कमी पडत होता पालखी उचलायला. पहा म्हणले इकडे तिकडे, तो बिमार पडला अचानक. पाहिलं ते जड भरत बसलेला होता, असा फर्स्ट क्लास. अरे चांगला ठोंब्या दिसतो, घेतलं त्याला. चल म्हणले, चला म्हणले. कुठे? पालखी उचल. पालखी उचलली. अहिंसा परमो धर्मा. किडा मुंगी काही दिसायला लागलं की पटकन असं जोरात लांब उडी टाकायचा. त्यामुळे राजाला खटकन लागायची ती पालखी. ओरडायचा तो, कोण आहे रे म्हणले तो नालायक, चालता येत नाही का? एकदम ब्रेक लागल्यासारखं व्हायचं की तरी त्याला लागायचा मार राजाला, नाही तर उडी तरी मारायचं. कोण आहे तू? शेवटी राजा रागावला, पालखी खाली ठेवा म्हणले. कोण आहे तू? मग मात्र त्यानं हुशारी सुरू केली. महाराज, त्याच्यासाठी मी आलो. कोहम हा प्रश्न जो तुम्ही विचारला त्याचंच उत्तर शोधण्याकरता मी आलो. बापरे म्हणाले. महाराजा परेशान झाले आणि राजाला जो उपदेश केला, अरे म्हणले हा ठोम्या नाही, हा महान साधू आहे. पण वरून दाखवलं अनेक साधू संत असे आहेत, अवली असतात, काही बालवत क्रीडा करतात, काही साधी माणसं असतात, पण तीही टिकू देत नाहीत. म्हणून काय म्हटलं की तो मूर्खासारखा वागेल. भागवत म्हणतात लोभी दिसेल, काही मागेल, चल दे, सगळं काही मागेल. क्रोधी दिसेल, लोभी दिसेल, पण तो मायेच्या वर आहे, त्याला माया शिवलेली नाही म्हणून समजा. तुमच्या इंद्रियामध्ये दिव्य शक्तीचं तो दान करतो, म्हणून तुमच्याकडे तो उपदान मागतो. तुम्ही किती देता त्याच्यावरनं तो इंद्रियामध्ये तुमच्या शक्ती किती ओतायची हे ते दान देतो, असं भागवतकार म्हणतात. वेदव्यास म्हणतात तुम्ही दान करणार नसाल तर पुढील जन्मात भिकारी व्हाल. मोहे छल कपट छिद्र न भावा. प्रभू म्हणतात मला छल कपट करणारा शिष्य किंवा भक्त आवडतच नाही. छल कपट छिद्र नाही. तुम्ही किती देणार? जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे.
का जाणीवपूर्वक? कारण गुरु मिळाल्यानंतर मिळत असतं हे खोटं आहे. तुम्ही अशा रीतीनं त्याच्याशी वागलं पाहिजे. मी जे अनेक पापुद्री आज कित्येक तासापासून बोलतोय, पूर्ण अंशानं आज्ञा मांडली पाहिजे, पूर्ण आज्ञा मांडली पाहिजे. तर काय होईल? गुरु प्रसन्न होतील. त्यांच्या इच्छा, त्यांच्या आकांक्षा, त्यांची मागणी सगळी पूर्ण करता आली पाहिजे. त्यांच्या परीक्षेत पूर्णपणे उतरलं पाहिजे. ऐहिक जीवन समर्पण करण्याची शक्ती पाहिजे. तन मन धन अर्पण करण्याची शक्ती पाहिजे. अहंकार लीन सर्व दृष्टीनं झाला पाहिजे. शंका कुशंका मिटल्या पाहिजे. तेणे कृतकार्य होईजे. तुम्ही सफल व्हाल तुमच्या कार्यात, नाही तर अडून बसाल. सर्व संतांचे अनुभव असे आहेत. म्हणून जे सुज्ञ आहेत त्यांनी गुरुरूपता देणाऱ्या सद्गुरूंची सेवा करावी आणि त्यांची कृपा संपादन होऊन कृतकृत्य व्हावे. सद्गुरूची सेवा किती प्रकाराने होते? आपल्याला सेवा म्हणजे भज सेवायाम शब्द आहे. किती प्रकाराने सेवा होते? सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे पाय दाबणे असा अर्थ करू नका. पाणी मागितलं की लगेच देऊन द्यायचं हेही आहे, नाही असं नाही. हा सेवेचा भाग आहे. सद्गुरूंच्या शरीराला आवश्यक असणारा आराम देण्याकरिता शिष्याने झटलं पाहिजे. हा सेवेचा एक पार्ट आहे, पूर्ण सेवा नाही. नुसतीच सेवा करीत बसले चालेल, पण तीही फार वेगळी पाहिजे. सेवेचा खरा अर्थ आज्ञा मांडणे, पूर्ण आज्ञा मांडणे. जे सांगितलंय ते तंतोतंत आणि पूर्ण उतरणे. त्यांचा हेतू असेल, जसं आपल्या संस्थेचा एक हेतू आहे, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ज्ञानेशांचं पसायदान पूर्ण करण्याकरिता मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेब अवतीर्ण झाले. राजर्षी योगाचं पूर्ण प्रगटीकरण करण्याकरिता अवतीर्ण झालेले आहेत. तो हेतू आहे. त्या हेतूसारखं शिष्यानी वागणं, विचार करणं, अनुभव घेणं आणि प्रचार प्रसार करणं हाही सेवेचा भाग आहे. प्रचार प्रसार हाही सेवेचा भाग आहे. साधना करणं हाही सेवेचा भाग आहे. अपेक्षित साधना, उगच नाही तातूर पातूर. शारीरिक सेवा, आरोग्य सेवा, त्यांचं सगळं पाहणं हे तर जरुरी आहे. कारण त्यांचं शरीर जर टिकलं ना तर मेवा मिळू शकतो. का सेवा करायची? बाप्पासाहेब मिळाले 60व्या वर्षी, त्यांना हे सगळं मिळालं. कोणी काही करणारं नव्हतं. आम्हाला मिळाले 70-72 वर्षांच्या वयांच्या नंतर मिळाले. 96च्या वयापर्यंत बाप्पासाहेब राहिले. वय वर्ष 96. शरीर धर्माप्रमाणे मधून मधून तब्येत कमी जास्त व्हायची. कोणी सांभाळायचं त्यांना? कोणी सांभाळायचं? शिष्यानी सांभाळावं लागतं. त्यांचं शरीर जर टिकलं आणि उद्या त्यांचं शरीर टिकत नाही, कोणी सेवा करत नाही म्हणल्यानंतर ही माणसं समाधी घेऊन टाकतात, निघून जातात. सगळ्यात मोठं अवघड हे आहे. त्यांचे शरीर टिकली पाहिजेत. आणि अनेकदा वाटतं छोट्या छोट्या वयात ह्या लोकांनी समाधी घेतली, निघून गेले. अनेक साधू संत त्याच्याकरता निघून गेले. स्वतः मोदीजी महाराज देखील बाप्पासाहेबाला काढून टाकलं. महाराष्ट्रात जा, विश्व स्वधर्माचं काम आहे, तरुण पोरं येतील, तयार करून घ्या, निघून जा.
काशीमधून त्यांना रवाना केलं. महाराज तुम्हाला भेटायला पुन्हा कधी येऊ? गरज नाही, नंतर पाहू, 3-4 महिन्यानंतर मी बोलावी. आणि घाई करून महाराज निघून गेले. बाप्पासाहेबांना समजलं नाही इतकं घाई का केली. त्रास असेल घरचा, संसारिक त्रास देखील त्रासाचा होता. आणि आनंदाच्या डोहात वावरणाऱ्यांना ते चालत नसतं. मी अनेक चरित्र सध्या वाचतोय, त्याच्यामधनं अनेक बारकावे लक्षात येतात की लोकांना फक्त स्वार्थ पाहिजे होता, पण त्यांची कधीच कोणी सेवा केली नाही. आणि म्हणून विवेकानंदांचं एकदा तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं. स्वामी विवेकानंद एकदा बिहारच्या एका स्टेशनवर ते उतरले, फलाटावर ते थांबले. लोकांना कळालं एक साधू संन्यासी आलेला आहे म्हणून रीग लागली. बाया, पोरं, तत्वज्ञ, प्रोफेसर, लेक्चरर काय काय असतील ते प्रश्न विचारायला लागले. सकाळी 7 पासून संध्याकाळी रात्री 11 पर्यंत कोणी प्रश्न विचारायचे, कोणी काही शंका समजून घ्यायला यायचं.